1971 साली मुंबईत महापौर पदाची निवडणूक झाली आणि शिवसेनेचा भगवा फडकला। हेमचंद्र गुप्ते यांच्या रूपाने मराठी माणूस हा मुंबईचा महापौर झाला, शिवसेनेचा पहिला महापौर। विशेष म्हणजे हेमचंद्र गुप्ते हे ठाकरेंचे फॅमिली डॉक्टर होते। त्या काळी बाप कम्युनिस्ट तर पोरगा शिवसैनिक हे चित्र गिरगावात सगळीकडे दिसत होतं। तरुण वर्ग भारावलेला होता। घोषणा बघा ना कशा होत्या, ठाम लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते। देशाची आर्थिक राजधानीच बाळासाहेबांच्या हातात होती। संपूर्ण देशात या एका कारणाने शिवसेनेचा दबदबा होता। ज्या मुंबई महापालिकेने शिवसेनेला ही मोठी ताकद दिली, ती पहिली निवडणूक शिवसेनेने कशी जिंकली, मराठी माणूस महापौर कसा झाला, हे जरा सविस्तर पाहूया। शिवसेनेची स्थापना 1966 ला झाली आणि 68च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्षासोबत युती केली। शिवसेनेत सगळ्यांमध्येच उत्साहाचं वातावरण होतं, कारण 1967 मध्ये म्हणजेच आदल्याच वर्षी ठाण्यात शिवसेनेची सत्ता आलेली होती। त्यावेळी शिवसेनेत मनोहर जोशी, सुधीर जोशी, दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर अशी दमदार वक्त्यांची फळी उभी होती। सोबतच हेमचंद्र गुप्ते हेही पक्षात सक्रिय होते। त्यांना समाजात चांगला मान होता। पण एक गंमत अशी झाली की निवडणुकीत गुप्ते यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। बाळासाहेबांनी त्यांची मनधरणी केली, पण ते ठाम राहिले आणि निवडूनही आले। त्यामुळे पुढे जेव्हा महापौर पदाची निवडणूक झाली, तेव्हा बाळासाहेबांनी हेमचंद्र गुप्ते यांनाच महापौर करण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला। 1968 हे वर्ष शिवसेनेसाठी जास्तच महत्त्वाचं ठरलं, कारण या निवडणुकीत 140 पैकी 42 जागा मिळून शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। या निवडणुकीमध्ये रक्त सळसळणाऱ्या तरुणांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता आणि शेवटी जेव्हा महापालिकेचे निकाल जाहीर झाले होते, तेव्हा पहिल्यांदा रिंगणात उतरलेल्या शिवसेनेने 2 नाही 4 नाही तर तब्बल 42 जागा मिळवून काँग्रेसला धडकी भरवली होती। सत्ता मिळाली नव्हती, पण विजय मोठा होता। शिवसेना नंबर 2चा मोठा पक्ष ठरला होता। या निवडणुकीत बहुजन समाजातल्या छोट्या छोट्या जाती या शिवसेनेच्या पाठीमागे उभ्या राहिल्या होत्या। राज्यभरातून जे तरुण मुंबईत नोकरीसाठी आले होते, त्यांच्यातल्या अनेक पोरांना शिवसेनेने नगरसेवक बनवलं होतं। निवडून आलेल्या शिवसेनेच्या 42 उमेदवारांपैकी जवळपास 30 उमेदवार हे बहुजन समाजाचेच होते। सत्ता मिळाली नसली तरी सगळ्यांमध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण होतं, कारण 1967 मध्ये म्हणजे आदल्याच वर्षी ठाण्यात शिवसेनेने सत्ता मिळवली होती। पण मुंबईमध्ये सेनेचा महापौर सत्तेत बसायला अजून 3 वर्ष वाट पाहावी लागली होती आणि त्यानंतर हेमचंद्र गुप्ते यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिला महापौर बसून शिवसेनेने मुंबईत पहिल्यांदा सत्ता आपल्या हाती घेतली होती। त्यावेळी प्रचाराची पद्धत ही आज इतकी डेव्हलप नव्हती। एखादा मतदार चाळीतून निघाला की बूथपर्यंत पोहोचूपर्यंत पोरं सेनेलाच मत द्या म्हणून त्याची पाठ सोडत नव्हते। त्या काळी बाप कम्युनिस्ट तर पोरगा शिवसैनिक हे चित्र गिरगावात सगळीकडे दिसत होतं। त्यामुळे सेनेलाच मत द्या असा हट्ट पोरं आपल्या आईबापाकडे धरत होते आणि याच पोरांनी ही कमाल केली होती। त्या काळी भिंती या प्रचारासाठी महत्त्वाचा मीडिया होता। या भिंतींनीच निवडणुकीत कमाल केली होती। भिंतीवर रंगवलेल्या आकर्षक घोषणा या लोकांचं लक्ष वेधून घ्यायच्या। सुपरहिट झालेल्या पिक्चरचे नाव, गाणे आणि त्यातले डायलॉग यांचा वापर हा घोषणांमध्ये केला जायचा। थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते, बूंद जो बन गए मोती, शिवसेना हमारा साथी, अशा या घोषणा या भिंतीवर रंगवल्या जात होत्या। काँग्रेसच्या घोषणा सुद्धा कितीही भारी असल्या तरी शिवसैनिकांकडून त्याचा फज्जा उडवला जायचा। म्हणजे काँग्रेसला मत द्या आणि चांगल्या नागरी जीवनाला मत द्या अशी घोषणा जर कुठे लिहिली असेल तर शिवसैनिक त्याच्या पुढे हा 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 असं लिहून मोकळं व्हायचे। विचारधारा वगैरे कुणाला काहीही समजत नव्हतं, पण काहीही गडबड झाली तर शिवसेना जिंदाबाद म्हणून पोरं सोरं लगेच तिकडं पळत सुटायचे आणि काम फते करायचे। मराठीच्या मुद्द्यावर सगळी जनता एकवटली होती आणि सर्वांनी एकमुखाने शिवसेनेला प्रतिसाद दिला होता आणि अशा प्रकारे मुंबईत स्थापनेच्या फक्त 4 वर्षांनी शिवसेनेला सत्ता मिळाली होती। पुढे 1995 साली शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन केली आणि मागच्या 25 वर्षापासून शिवसेना ही मुंबईच्या सत्तेवर कायम आहे। मोदी लाट आली, देशाचं राजकारण बदललं, पण शिवसेना आणि मुंबई हे नातं टिकून होतं। पण गेल्या 3 ते 4 वर्षात शिवसेना फुटल्यानंतर बरेच बदल झाले। शिवसेनेची 2 शक्ल झाली, एक गट ठाकरेंचा तर दुसरा शिंदेंचा। शिंदे यांची शिवसेना यंदा भाजपसोबत मैदानात उतरली आहे। त्यामुळे हेवेदावे विसरून मराठीच्या मुद्द्यावर महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र आलेत। त्यामुळे यंदा कुठली शिवसेना आपली जादू मुंबईत दाखवेल, शिंदेंची की ठाकरेंची, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।